नमस्कार, MK न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ राहुरीत आमदार संग्राम जगताप यांची प्रचार फेरी। राहुरी शहरात विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगले तापले असून भाजप व महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचाराचा दिवसेंदिवस अधिक वेग येताना दिसत आहे। या पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थनार्थ अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी राहुरी शहरात भव्य प्रचार फेरी काढत मतदारांशी थेट संवाद साधला। या प्रचार फेरी दरम्यान शहरातील विविध भागात जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या गेल्या। प्रचार फेरीत भाजप व महायुतीचे पदाधिकारी, स्थानिक नेते तसेच कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता। ठिकठिकाणी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले। फेरी दरम्यान घोषणाबाजी, संपर्क मोहीम आणि जनसंपर्काच्या माध्यमातून प्रचाराला अधिक धार देण्यात आली। राहुरीतील ही प्रचार फेरी महायुतीसाठी उत्साहवर्धक ठरत असून आगामी निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले। प्रतिनिधी महेश कांबळे। हम तुम्हारे साथ हैं। जय श्री राम, जय श्री राम। वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांचा विजय हो। अक्षय दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय श्री राम, जय श्री राम। भारतीय जनता पार्टीचा विजय हो। अमर रहे, अमर रहे कर्डिले साहेब, अमर रहे, अमर रहे, अमर रहे कर्डिले साहेब, अमर रहे। अक्षय दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रचाराला प्रतिसाद कसा नाही? ही निवडणूक सर्वसामान्यांची निवडणूक आहे। ज्या विचारधारानं स्वर्गवासी माजी मंत्री विद्यमान आमदार कर्डिले साहेबांनी काम केलं आहे, एकदा नाही तर 6 वेळा निवडून येणं म्हणजे अत्यंत लोकांचा जनाधार असल्याशिवाय माणूस निवडून येऊ शकत नाही। आणि मग तसं कार्य हे कर्डिले साहेबांचं असल्यामुळं त्यांनी कुठेतरी त्या पावलेतल्या लोकांना त्यांना निवडून दिलेलं आहे। आणि त्यांच्या जाण्यापूर्वीपासून म्हणजे 24ची निवडणूक विधानसभेची, त्याच्यापूर्वी झालेली मार्केट कमिटीची निवडणूक समर्थपणे युवा नेते, भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष अक्षयदादा कर्डिले यांनी सांभाळलेली आहे। मग कुठेतरी भारतीय जनता पार्टीने देखील तेच पाहिलं की हे कार्यक्षम असल्यामुळे कुठेतरी त्यांच्यावरती उमेदवारी देऊन त्यांनी विश्वास दाखवला आहे। आणि आम्हाला खात्री आहे या मतदारसंघामध्ये कुठेतरी कर्डिले साहेबांच्या नंतर एक चांगल्या प्रकारे कार्य हे अक्षयदादा करू शकतात, काम करू शकतात। माणसात कुठेतरी देव पाहणं आणि ते काम करणं अशा प्रकारची विचारधारा कर्डिले साहेबांची होती। ती विचारधारा जरी आज कर्डिले साहेब नसले तरी ती विचारधारा अक्षयदादा कर्डिलेंच्या मनामध्ये आहे। प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही, याचा कितपत फायदा होतो? नाही, शेवटी आपण पाहतो की एक वेगळी घटना कर्डिले साहेबांची निधनाची घडल्यानंतर त्यांनी देखील प्राजक्तदादा तनपुरे साहेबांनी देखील वेगळी भूमिका घेतली। त्यांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवला। त्यांनी कुठेतरी अक्षयदादाला न उभा राहता कुठेतरी एक वेगळा ज्याला आपण समर्थन म्हणू शकतो, पूर्णपणे नाही पण म्हणू तरी शकतो, कमीत कमी आपण समर्थन म्हणू शकतो त्या गोष्टीला की त्यांनी उभा न राहता मोठ्या मनाने आज कुठेतरी मोठं मन दाखवून कर्डिले साहेबांना आदरांजली त्यांनी त्या उमेदवारी न दाखल करण्यास समर्पित केले। प्राजक्त तनपुरेंनी उमेदवारी केलेली नाहीये, तुमचे जुने मित्र देखील येत आहेत का इकडे आपल्याकडे? नाही, तारखेला बैठक आहे मी आता आपल्याकडे म्हणजे आता मी शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधानसभा सदस्य आहे, त्यामुळे अजून माझ्यापर्यंत ती कुठली चर्चा नाही। आता राहिला विषय भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अक्षय कर्डिले आहे, त्यांच्या बाबतीतला निर्णय हे या जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील साहेब असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे राज्याचे उपाध्यक्ष सुशीलदादा विखे पाटील साहेब असतील हे याच्यावरती अधिक माहिती देऊ शकतात। पण त्यांना प्रत्यक्ष या ठिकाणी प्रचार करण्याचं काही तुम्ही सल्ला द्याल किंवा काही कोणाला? नाही, आम्ही त्यांना विनंती निश्चित रूपाने करू की आपण देखील भूमिका घ्यावी। या राज्यामध्ये जे सरकार आहे हे देशामध्ये सरकार आहे आणि जनतेचे प्रश्न जर आपल्याला कुठेतरी मार्गी लावायचे असेल तर आपण कुठेतरी या विचाराला, जसं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, हे या युतीमध्ये सहभागी आहेत। म्हणून ही महायुती
की सक्षमपणे आज काम करते, लोकांचा एक मोठा जनाधार या महायुतीला आहे आणि कुठेतरी मग त्या विचाराने आपण देखील काम करावं असं मी त्यांना विनंती करणार आहे. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. साई बन सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन. निसर्गात नंदनवन साई बन. साई बन टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.